कमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत वैष्णव 11 संघाकडून. नावं सांगायची आहेत फलंदाजाची. माहिती असेल त्यांनाच येथे यायचं आहे. वैष्णव 11 संघ आणि रॉकस्टार ऋतिका फायटर्स या संघाचा एक 12वा खेळाडू इकडे यायचा. ज्याला सर्व खेळाडूंची नावं माहिती असतील अशाच खेळाडूने इथे पवेलियन मध्ये येऊन बसायचं आहे. नाव काय नागेदा? नाव काय? प्रवीण आणि सौरभ हे दोन फलंदाज येत आहेत सलामीला. गोलंदाज निहाल येतोय. स्ट्राइकला खेळेल प्रवीण, नॉन स्ट्राइकला खेळतोय सौरभ. निहाल येतोय प्रथम गोलंदाजीसाठी. नक्कीच एक मानसिक तणाव असेल, तणावाबद्ध सामना असेल. सेमीफायनलची लढत आहे. नक्कीच याच्यातून आपल्याला फायनल मध्ये प्रवेश करता येईल. हा सामना जर विजयी झाला, जो संघ विजयी होईल तो फायनल मध्ये प्रवेश करणार असणार. नक्कीच एक दबाव असेल फायनलचा सुद्धा. पहिला चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय निहाल. नक्कीच स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू वळवतोय. चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार. पहिल्या चेंडूवरती प्रहार करतोय प्रवीण उर्फ बाबू. नक्कीच पहिल्या चेंडूवरती अकाउंट ओपन करतोय संघाचं आणि स्वतःच 4 धावेने. निहाल पहिल्या चेंडूवरती महागडा ठरतोय, कारण पहिला चेंडू सुरुवात खराब झाली आहे निहाल याची. परंतु बघायचंय कसं कमबॅक करतोय पुढील चेंडूवरती. बाबू पुन्हा एकदा स्ट्राइक वरती. चांगला चेंडू. अपील मागतोय परंतु पंच फेटाळून लावतोय अपील. नोट आउट करार देतोय पंच. चेंडू ठरतोय निर्धाव. चांगलं कमबॅक केलं निहालला. पहिल्या चेंडूवरती 4 धावा खर्च केल्या होत्या निहाल याने, परंतु चांगलं कमबॅक केलं दुसऱ्या चेंडूवरती निर्धाव टाकून. पुन्हा एकदा बाबूसाठी निहाल. पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू जातोय. 1 बाउन्स, 4 धावा.
नक्कीच 4-4 धावेने प्रत्येक चेंडूवरती धावा जमवतोय बाबू. नक्की धावसंख्या होते ती 8 फलकावर लागते. तर पुन्हा एकदा निहाल ऑन द मार्क असेल, ऑन द स्ट्राइक असेल. बाबू एक हार्ड हिटर फलंदाज, चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला, दुसरा चेंडू आणि धाव टाकला निहालने. पुन्हा एकदा तिसऱ्या चेंडूवरती प्रहार केला बाबूने आणि नक्कीच 4 धावा प्राप्त केल्या आपल्या संघासाठी. नक्कीच सुरेख फलंदाजी. पॉवर प्ले 1 चालू असताना पुन्हा एकदा निहाल. सुरेख चेंडू, तितकाच सन्मानपूर्वक खेळतोय. या चेंडूला सन्मान देतोय. चांगल्या चेंडूला सन्मान देते, हेच क्रिकेटरची ओळख असते. नक्कीच खराब चेंडूवरती प्रहार करणं आणि चांगल्या चेंडूला सन्मान देणं खूप महत्वाचं असतं. त्याच पद्धतीने खेळतोय बाबू. पुन्हा एकदा निहाल पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय बाबू साठी. पुन्हा एकदा भिरकावून देते. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय, चूक होत नाहीये आणि लागणारा पहिला धक्का. बाबू बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का लागतोय बाबूच्या रूपात, जो चांगली फलंदाजी करत होता, चांगलं योगदान देत होता, परंतु फसवा चेंडू निहालचा आणि एक मोठा मासा गळाला लागतोय. निहालच्या बाबूच्या रूपात पहिला धक्का लागतोय वैष्णवी 11 संघाला. धावसंख्या फलकावर लागली आहे 8. 1-8. बाबूची जागा सांभाळण्यासाठी जातोय फलंदाज अल्पेश. अल्पेश आणि सौरभ नक्कीच जबाबदारीने खेळावं लागेल, की पार्टनरशिप होणं गरजेचं आहे दोन्ही फलंदाजांमध्ये, कारण सेमीफायनलची लढत आहे. एक मोठं टार्गेट समोर उभं करावं लागेल, एक मोठं लक्ष समोर ठेवावं लागेल. तितकेच चांगली फलंदाजी आहे ऋतिका फायटर संघाकडे. पुन्हा एकदा निहाल पुढील चेंडू घेऊन सौरभ साठी आणि बॅटची कडा चाटून बाकीचं काम करतो यष्टी रक्षक. नक्कीच बॅक टू बॅक दुसरा धक्का लागतोय वैष्णवी 11 संघाला. सौरभ सुद्धा परतीच्या प्रवासाला लागतोय, कारण नक्कीच सलामीचे दोन्ही फलंदाज आता मात्र तंबूच्या आश्रयाला येत आहेत. नक्कीच एक खराब सुरुवात वैष्णवी 11 संघाकडून. सुरुवात निहाल 2 स्ट्रोक आले होते बाबूच्या बॅट मधून, परंतु चांगलं कमबॅक केलं निहालने. दोन्ही सलामीच्या फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागली आहे 8. दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज दीपक येतोय आणि सौरभ याची जागा सांभाळण्यासाठी जातोय फलंदाज सचिन. आता सचिन आणि अल्पेश असणार आहे क्रीज वरती. स्ट्राइकला खेळतोय अल्पेश, नॉन स्ट्राइकला खेळेल सचिन. नावाप्रमाणे खेळ करावा लागेल. सचिनला सुद्धा एक जबाबदारी असणार आहे त्याच्या खांद्यावरती सुद्धा, कारण सेमीफायनलची लढत आहे, एक दबाव आहे सेमीफायनलचा सुद्धा. परंतु धावा करणं खूप महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. जर सामना आपलं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल या मालिकेत, नक्कीच धावा बनवाव्या लागतील. पॉवर प्ले 2 चालू होतोय. दीपक येतोय. पहिला चेंडू वाईन लेगच्या दिशेला कटवायचा प्रयत्न होता, परंतु लेग बाईटच्या रूपात एक धाव नक्कीच मिळेल अल्पेशला. आता स्ट्राइकला येतोय सचिन. सचिन
बघायचं आहे कशा प्रकारे धावा जमवतोय आपल्या संघासाठी दीपक पुन्हा एकदा. ओहो, चांगली गोलंदाजी करतोय, अचूक टप्पा, अचूक दिशा. नक्कीच हा चेंडू निर्धाव टाकतोय. याच चेंडूंची गरज आहे. रोखून ठेवायचं असेल सचिनला आणि अल्पेशला, नक्कीच याच प्रकारे गोलंदाजी करावी लागणार आहे ती ऋतिका फायटर संघाला. आणि आता मात्र कव्हरच्या वर नक्कीच झेल पकडतोय, सुरेख झेल आणि लागणारा तिसरा धक्का. पकडा झेल आणि जिंका खेळ. त्याचप्रमाणे झेल मात्र सुटत नाहीये त्या ऋतिका फायटर संघाकडून आणि सचिनला मात्र तंबूचा रस्ता दाखवतोय तो दीपक. चांगली गोलंदाजी दीपक याची. 3 चेंडू मध्ये फक्त 1 धाव खर्च करून सचिनला बाद करतोय. आता मात्र सचिन याची जागा सांभाळण्यासाठी जातोय फलंदाज विकास. विकास सुद्धा एक हार्ड हिटर फलंदाज आहे, त्याची ओळख आहे. नक्कीच बघायचं आहे कारण धावा खूप महत्वाच्या असतील या सामन्यामध्ये. एक मोठं लक्ष उभं करावं लागणार आहे ते वैष्णव 11 संघाला. चांगली गोलंदाजी सुद्धा आहे वैष्णव 11 संघाकडे. त्याच पद्धतीची गोलंदाजी होते ती ऋतिका फायटर संघाकडून दीपक याची. अल्पेश पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता आणि धावेत आणि मात्र डबल माइंड झाला क्षेत्ररक्षक. नक्कीच अल्पेशला मात्र एक जीवदान मिळतोय. नक्कीच या जीवदानाचा बघूया कितपत फायदा उचलतो, कारण जेव्हा रोहित शर्माला जीवदान मिळालं होतं तेव्हा त्याने दुहेरी षटक ठोकलं होतं. आता अल्पेशला मात्र जीवदान मिळालोय. रिव्हर्सचा प्रयत्न केला होता परंतु काहीसा तालमेल जमलं नाही चेंडू आणि बॅट मध्ये. नक्कीच हवेत चेंडू होता आणि झेल मात्र धरणीला दान झाला आणि नक्कीच या जीवदानाचा कितपत फायदा उचलतोय तो अल्पेश येणारी वेळ ठरवेल. कारण पुन्हा एकदा दीपक ऑन द मार्ग. सुरेख चेंडू आणि नक्कीच कव्हरच्या वरून चेंडू जातोय 1 बाउन्स. 4 धावा. धावसंख्या झाली आहे ती या 4 धाव्याने 15 धावसंख्या लागते फलकावरती. अजून या षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक असणार आहे. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. बघायचा कशा प्रकारे सामना करतो या चेंडूचा अल्पेश. सुरेख फटका खेळला होता, कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलं होतं आणि पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू जातो क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, परंतु आता मात्र चूक होतीये. 2 धावा तर पूर्ण केल्या आहेत. नक्कीच 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 2 षटक संपतायत. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर वैष्णव 11 संघ धावा जमवतोय 3 गडींच्या मोबदल्यात 17 धावा. गोलंदाज येतोय निहाल येतोय पुन्हा एकदा. पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकलं होतं निहाल याने. चांगलं षटक हाताळलं होतं कारण 2 चौकार ठोकले होते बाबूने.
तो आता पुन्हा एकदा तिसरं षटक घेऊन येतोय. स्ट्राईकला असेल विकास. नक्कीच विकासकडे ती क्षमता आहे, षटकार चौकार मारण्याची क्षमता आहे विकासकडे सुद्धा. आणि अल्पेश सुद्धा चांगला खेळ करतोय आपल्या संघासाठी. काहीच क्षेत्ररक्षणात बदल करतोय निहाल. नक्कीच गोलंदाजाला सुद्धा माहिती असेल आपल्या कशा प्रकारे चेंडू टाकायचे आहेत आणि कुठे क्षेत्ररक्षण वळवायचं आहे. हे गोलंदाज सुद्धा सांगत असतो आपल्या कर्णधाराला की मला इथे क्षेत्ररक्षक एक पाहिजे, आणि त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षण लावलंय ते निहाल याने. पहिला चेंडू टाकतोय पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय विकास साठी. विकास सफल होऊन भिरकावून देण्याचा प्रयत्न होता आणि बीट होतोय. चेंडू ठरतोय निर्धाव. पहिला चेंडू फाईन लेगला भिरकावण्याचा प्रयत्न होता विकास याचा सफल झाला, परंतु बॅटचा आणि बॉलचा काही संबंध आला नाही. चेंडू ठरला निर्धाव. आता मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणात बदल करतोय. फाईन लेगच्या दिशेला एक क्षेत्ररक्षक वळवतोय, कारण विकास सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षणात सुद्धा बदल होते. बघायचं आहे येणारा चेंडू कोणत्या पद्धतीचा असेल, काय स्ट्रॅटजी असेल या गोलंदाजाची. प्रत्येक चेंडू कशा प्रकारे टाकायचा नक्कीच गोलंदाज विचार करत असतो. पुन्हा एकदा विकास. तर मात्र सुरेख क्षेत्ररक्षण होतोय. एक धाव पूर्ण केली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसेल. चांगलं क्षेत्ररक्षण झाला. सुरेख फलंदाजी करत होता विकास, परंतु गॅप शोधू शकला नाही आहे. नक्कीच क्षेत्ररक्षण तिथे चांगलं झालंय. एकच धाव मिळेल विकासला आणि संघाला. फलकावर धावसंख्या लागतीये 18. पुन्हा एकदा निहाल पुढील चेंडू घेऊन आपल्या षटकातील पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय अल्पेश साठी. अल्पेश मात्र ऑन द फायर होतोय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. सुरेख फलंदाजी करतोय अल्पेश, मात्र थांबत नाही. प्रहार करतोय प्रत्येक चेंडूवरती हल्ला बोल करतोय आणि नक्कीच त्याच पद्धतीने फलंदाजी करावी लागणार आहे अल्पेशला. जर मोठं लक्ष समोर उभा करायचं असेल. धावसंख्या फलकावर लागली आहे 24. 24 लॉस ऑफ 3 विकेट. वैष्णवी 11 संघ. नक्कीच तीन चेंडू शिल्लक असतील या षटकातील. सामना करेल अल्पेश, मात्र थांबत नाहीये. प्रत्येक चेंडूवरती प्रहार करतोय. निहाल पुन्हा एकदा अल्पेश साठी. पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये जातोय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. नक्कीच बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती 2 षटकार ठोकतोय तो अल्पेश ऑन द फायर. आणि धावसंख्या झाली आहे ती 30. नक्कीच अल्पेश मात्र थांबत नाहीये. हल्लाबोल करतोय निहालच्या. 2 चेंडूवरती प्रहार करतोय आणि नक्कीच त्या बदल्यात 12 धावा जमवतोय 2 चेंडू मध्ये, आणि त्या बदल्यात 30 धावसंख्या लागते फलकावरती. शेवटचे 2 चेंडू असतील. आता मात्र काहीच बदल करावा लागणार आहे त्या अल्पेश याला. आपल्या फलंदाजीमध्ये 2 षटकार तर आलेत. निहाल सुद्धा काहीतरी एक मानसिक दबाव असेल निहालवर, कारण 2 षटकार ठोकलेत अल्पेशने. पुन्हा एकदा अल्पेश. तर मात्र सुरेख हवे चेंडू, आणि नक्कीच मी पहिलंच म्हटलं होतं काहीतरी बदल करावा लागणार होता, आणि त्याच पद्धतीने गोलंदाजी केली निहाल याने आणि अल्पेशला मात्र तंबूचा रस्ता दाखवला.
प्रथमेश येतोय अल्पेश याची जागा सांभाळण्यासाठी. प्रथमेश मध्ये तुझं ती क्षमता आहे षटकार चौकार मारण्याची. नक्कीच एक अष्टपैलू असं महत्व संघामध्ये. चांगली गोलंदाजी. शेवटचा चेंडू असणार आहे या षटकातील. सामना करेल प्रथमेश. बघायचं आहे निहाल. चांगलं कमबॅक केलं निहालने. 2 षटकार मारले होते अल्पेशने. तर मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेला कटवून देतोय. चेंडूची फेक येईपर्यंत 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. नक्कीच 2 धावा सहजरित्या पूर्ण करतोय. तर 3 षटके संपतायत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागली आहे फलकावरती 32. तर सामना चालू होतोय. ब्रेक नंतर पुन्हा एकदा मैदानावरती विकास स्ट्राइकला असेल. गोलंदाज येतोय. गोलंदाजचं नाव श्रीकांत येतोय. मागच्या मॅचचा हिरो नक्कीच तो श्रीकांत वेगळा. श्रीकांत डी येतोय गोलंदाजीसाठी. स्ट्राइकला असेल विकास. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. बीट झाला विकास. चेंडू ठरला निर्धाव. पहिला चेंडू निर्धाव टाकतोय श्रीकांत. धावसंख्या लागली आहे फलकावरती 32 धावा. पुन्हा एकदा विकास. पुन्हा एकदा बीट होतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू बीट करतोय तो विकासला. श्रीकांत चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. नक्कीच याच पद्धतीच्या गोलंदाजीची गरज आहे आपल्या संघासाठी. रोखून ठेवले ते विकासला. हा चेंडू सुद्धा स्लोवर आणि ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू होता. नक्कीच बीट झाला. समजू शकत नाही विकासला सुद्धा. लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव टाकतोय तो श्रीकांत. चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. विकास मात्र काही समजत नाहीये. आणि आता मात्र चेंडू भिरकावून देतोय. चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि लागणारा 4था धक्का. वैष्णवी 11 संघाला. विकास बॅक टू द पवेलियन. विकासची जागा सांभाळण्यासाठी जातोय फलंदाज.
सागर जातोय विकास याची जागा सांभाळण्यासाठी. चांगली गोलंदाजी करतोय श्रीकांत. नक्कीच 4 झेंडू मध्ये फक्त एकही धाव न खर्च करता विकास याला मात्र तंबूचा रस्ता दाखवला. आता हा चेंडू नक्कीच ऑफ स्टंपच्या बाहेर पिचिंग होतोय आणि नक्कीच हा चेंडू अवांतर असेल. एका धावेची भर. 2 चेंडू. धावसंख्या झाली आहे 33. 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. सामना करेल प्रथमेश. तर माझा स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडूला टोलवतोय. चेंडू नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण होतं तिथे. एकच धाव मिळते ती वैष्णव इलेव्हन संघाला. शेवटचा चेंडू या षटकातील. सामना करेल सागर. कुठेतरी कमी पडतोय वैष्णव इलेव्हन संघ फलंदाजीमध्ये. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. नक्कीच अवांतर चेंडू असेल. खराब चेंडू टाकतोय बॅक टू बॅक. दुसरा चेंडू अवांतर टाकतोय. शेवटचा चेंडू शिल्लक असताना एक खराब चेंडू टाकतोय. पंचा मॅच सामना थांबवायचा आहे. चला पंच सामना चालू करायचा आहे. अवांतर चेंडू आहे. नक्कीच वाईट चेंडू असेल कारण आपल्याकडे रिव्ह्यू सिस्टम नाही आहे. त्यामुळे हा चेंडू जो पंचांनी दिलाय अवांतर नक्कीच तो चेंडू ग्राह्य धरला जाईल. आणि अवांतर धावेने धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या झाली आहे पुन्हा एकदा सागर. आता मात्र भिरकावून देते लॉंग ऑनच्या दिशेला. चेंडू हवेत आहे. नक्कीच तिकडे हवा आहे त्यामुळे चेंडू तिकडे जात नाहीये. पण 2 धावा रोखू शकत नाहीये. 2 धावेने धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या झाली आहे 37. धावसंख्या लागली आहे फलकावर. 4 षटक संपली आहेत. शेवटचं षटक असणार आहे. पाणी घेऊन जायचं आहे. शेवटचं षटक असेल. चला सामना फास्ट करायचा आहे. ऋतिका फायटर्स आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे. मीटिंग करायची नाहीये. सामना फास्ट करायचा आहे.
शेवटचा षटक घेऊन येतोय मागच्या मॅचचा हिरो श्रीकांत, ज्याने 6 चेंडूमध्ये 7 धावा डिफेंड केल्या होत्या. चांगल्या आपल्या गोलंदाजीच्या बलावरती आपला सामना मात्र सेमीफायनल मध्ये धडक मारले. नक्कीच आता बघायचं सेमीफायनल मध्ये कशी षटक टाकतोय, कारण धावा फलकावर लागल्या तर 37 धावा. 4 षटक संपली, 37 धावा फलकावर लागली आहेत आणि शेवटचं षटक हाताळतोय श्रीकांत. प्रथमेश साठी पहिला चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय, पॉइंटच्या दिशेला ढकल. कोणताही क्षेत्ररक्षक धावसंख्या झाली आहे 41. पहिल्या चेंडूवरती प्रहार करतोय तो प्रथमेश. पुढील चेंडू श्रीकांत. पुन्हा एकदा श्रीकांत ऑन द मार्क असेल, ऑन द स्ट्राइक असेल प्रथमेश, ज्याने पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला होता श्रीकांत याच्या. नक्कीच बघायचं आहे प्रथमेश. पुन्हा एकदा श्रीकांत भिरकावून देण्याचा प्रयत्न, लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग होतोय चेंडू. नक्कीच हा चेंडू अवांतर असेल आणि नक्कीच एका धावेची भर होतोय. धावसंख्या झाली ती 42. अजूनही 5 चेंडू शिल्लक असतील. नक्कीच एक मोठं लक्ष, एक मोठे फटके येणं गरजेचं आहे या 5 चेंडूंमध्ये. एक मोठं आव्हान, एक मोठं लक्ष समोर ठेवावं लागेल ऋतिका फायटरच्या संघ समोर. आणि हा चेंडू मला वाटते लेग बाईटच्या रूपात नक्कीच एक धाव मिळेल प्रथमेशला आणि संघाला. पहिला चेंडूचा चौकार, दुसरा चेंडू अवांतर टाकल्यानंतर चांगलं कमबॅक करतोय तो श्रीकांत. हा चेंडू मात्र लेग बाईटच्या रूपात एक धाव नक्की मिळाली प्रथमेशला आणि संघाला. धावसंख्या झाली आहे 43. पुन्हा एकदा श्रीकांत पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय आणि नक्कीच हा चेंडूला फक्त दिशा देतोय फाईन लेगच्या दिशेला आणि नक्कीच चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावेसाठी. सागरच्या बॅट मधून आलेला हा पहिला चौकार. 4 धावेने धावसंख्या मात्र आता वेगाने वाढतीये. श्रीकांत जो मागच्या मॅचचा हिरो ठरलेला, त्याच्यावर मात्र आता फायर करतोय, प्रहार करतोय. प्रत्येक चेंडूवरती प्रहार कर, कारण हा षटक असेल निर्णायक अंतिम षटक या इनिंग मधील. शेवटचे 3 चेंडू असतील शिल्लक. 3 चेंडू मागे किती धावा खर्च करतोय बघायचं आहे. पुन्हा एकदा सागर, श्रीकांत, पुन्हा एकदा दिशा दिली आहे. चेंडू जातोय सीमारेषेच्या लगत. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय तिथे, झेल तर सुटलाय आणि आता मात्र रनआउटची सुवर्ण संधी आणि आता मात्र सागर याची खेळी संपुष्टात. पंच धावा किती आहेत? पंच एकूण किती धावा आल्यात? 2 धावा. तर 2च धावा आल्या. तिसऱ्या धाव घेण्यासाठी मात्र बाद झाला सागर. सागरची जागा सांभाळण्यासाठी फलंदाज येतोय नागेश. 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. सुरेख चेंडू आणि पुन्हा एकदा धाव बाद. शेवटचा चेंडू असेल. 49 धावा फलकावर लागलेल्या आहेत. तर शेवटचा चेंडू शिल्लक असेल. प्रथमेश याची जागा सांभाळण्यासाठी जाते फलंदाज. फलंदाजचं नाव, बॅट्समनचं नाव काय? अजय. स्ट्राइकला असेल नागेश, नॉन स्ट्राइकला नवीन फलंदाज येतोय अजय. शेवटचा चेंडू
आणि भिरकावून देतोय, चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार. नागेश मात्र फायर करतोय शेवटच्या चेंडूवरती, षटकार ठोकून धावसंख्या पोहोचवतोय 55 आणि 56 धावांचं लक्ष ठेवले ते ऋतिका फायटर संघासमोर.
मिळतो इथे आणि चांगला असा क्षेत्ररक्षणचा नमुना पाहायला मिळालाय वैष्णवी इलेव्हन संघाकडून. पूर्ण संघ बांधणी बघितली तर एक मजबूत संघ म्हणून वैष्णवी इलेव्हन संघाला ओळखलं जातं. संघ मालक सचिन स्वतः आपल्या गोलंदाजी धुरा सांभाळताना एक मोठा मासा गळाला लावलाय तो श्रीकांतच्या स्वरूपात आणि श्रीकांतची जागा घेण्यासाठी प्रणित स्ट्राइक एंडवर प्रणित नॉन स्ट्राइक एंडवर निलेश. परत एकदा सचिन आपल्या बॉलिंग मार्कवर रेडी. पाहूया पुढचा चेंडू करून राईट आर्म मारा करतील प्रणित साठी. लेग साईडच्या दिशेने पाठवलेला चेंडू थोडा वेळ चेंडू हवेत होता पण सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल नागेश यांच्याकडून. एक धावेने संघाची धावसंख्या होते 3. एक गडी बाद 3. खरोखर सुरेखाची गोलंदाजी सचिन यांची संघ मालक सचिन. आणि आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने तडवलं ते चेंडू पण तेवढं सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे वैष्णवी संघाकडून. थोडस जखडून ठेवलंय ते वैष्णवी संघाच्या गोलंदाजाने सचिन याने. आता स्ट्राईकवर एक तगडा खेळाडू ज्यांनी या पहिली मॅच होती त्याच्यात सुरेख फलंदाजी केली होती तोच प्रणित स्ट्राईकवर. आणि आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने तडवला चेंडू पण तेवढा सुरेख क्षेत्ररक्षण आणि चांगलासा झेल पकडलाय ऑफसाईडच्या दिशेने आणि दुसरा आदरा बसतोय तो ऋतिका फायटर संघाला. आता मात्र गळती लागली आहे ती संघाला. दुसरा झटका एक मोठा खेळाडू बाद होऊन परततोय प्रणितच्या स्वरूपात. पाणी आलं का? पाणी आलं का? पुढची कोण आहे? रॉकस्टार वर्सेस आरवी आणि रॉकस्टार. यानंतर होणारा सामना रॉकस्टार वर्सेस आरवी 11 सेमीफायनलचा दुसरा सामना. दोन्ही संघाच्या संघनायकांनी पेवेलिनशी संपर्क साधायचा आहे नाणेफेकीसाठी यायचंय. आता प्रणितची जागा घेण्यासाठी मैदानात श्रीकांत. परत एकदा सचिन. आता मात्र लेग साईडच्या दिशेने तडवला चेंडू. पाहूया किती धावा निघतात. क्षेत्ररक्षण चेंडूच्या मागे पळत असताना पण यामध्ये विजय होतोय तो चेंडूचा आणि फलंदाजाचा. 4 धावांनी या 4 धावांनी संघाची धाव संख्या होते 8. 2 गडी बाद 8. जर हा सामना जिंकायचा असेल तर श्रीकांतला स्वतः थांबावं लागेल मैदानात कारण समोर पाहिलं तर तेवढेच तुल्यबळ असे गोलंदाज मैदानात. 8 धावा झाल्यात. 2 गडी बाद 8. पाहूया वैयक्तिक पहिला आणि दुसरा असं बोलणार होतो तेवढ्यात कोण येतोय काय माहित. पाहूया संघाकडून दुसरा षटक घेऊन कोण. बहुतेक नागेश आपल्या बॉलिंग मार्कवर तयार. नागेश नागेश एक तगडा गोलंदाज. सुरेख गोलंदाजी केली होती कालच्या सामन्यामध्ये. आपल्या संघाला विजय प्राप्त झाला होता त्याच्यामध्ये नागेशचा गोलंदाजीचा चांगला वाटा होता. सामना चालू असताना 2 गडी बाद. संघाची धावसंख्या 8. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरा षटक घेऊन नागेश. पाहूया आपल्या संघासाठी कितपत योगदान देतोय ते. आरवी संघाचा संघनायक
टॉस साठी मैदानात यायचंय आरवी संघाचा संघनायक. सामना चालू होतोय. एक विस्फोटक पारी खेळायला लागेल ती. इथे श्रीकांतला पाहूया. श्रीकांत स्ट्राईक एंड वर. गोलंदाजीची धुरा सांभाळतो नागेश. लेग साईडच्या दिशेने तटवलेला चेंडू पाहूया किती धावा मिळतायत. पंचांचा निर्णय 4 धावा. या 4 धावेने संघाची धाव संख्या होते 12. 2 गडी बाद 12. हा फलंदाज जर मैदानात थांबला तर नक्कीच मॅच ऑन होऊ शकते, यात काय वाद नाही. श्रीकांत एक नामांकित खेळाडू ऋतिका फायटर संघाकडून पाहूया. रवी रवी अक्षय अक्षय टॉस करतो यांचा सेमीफायनलचा. दुसऱ्या सेमीफायनलचा टॉस होतोय मैदानात. याला दे रे. तिला आपण सन्मान चिन्ह द्यायला देऊ. कल्चर कर याला दे. अक्षय अक्षय ना त्याचं नाव अक्षय. हातातून दुसऱ्या सेमीफायनलचा सामना 2 मिनिटं. चालू राहू दे मॅच. सामना चालू करायचा आहे. नागेश राईट मोर्द मारा करतील पाहूया. पंचांचा अवांतरचा धाव व्हाईटच्या स्वरूपात. रॉकस्टार वर्सेस आरवी 11 संघामध्ये नाणेफेक. इथे रॉकस्टार संघ विजयी होते. नाणेफेकीचा कौल रॉकस्टार संघाच्या बाजूने. परत एकदा मैदानात नागेश आणि आता मात्र तटवलेला चेंडू लेग साईडच्या दिशेने पाहूया. पंचांचा निर्णय 4 धावा. खरोखरच सुरेख अशी फलंदाजी श्रीच्या बॅट मधून. श्रीकांत एक खरोखरच नावाजलेला खेळाडू पाहूया. नागेशचा चांगला समाचार घेतलाय तो श्री यांनी. बॅक टू बॅक चौकार नागेश याला. खरोखरच एक चांगला समाचार नागेशाचा. पाहूया पुढचा चेंडू घेऊन नागेश राईट वर मारा करते श्रीसाठी. ऑफ साईडच्या दिशेने तटवलेला चेंडू पाहूया किती धावासाठी. संघा पंचांनी धावा डिक्लेअर करायच्या 4 धावा. या हॅलो बॅक टू बॅक 3 चौकार आणि मॅच आता ऑन होते. ऋतिका फायटरच्या साइडने पाहूया. नागेशचा चांगला समाचार. पहिल्या चेंडूवर चौकार. दुसरा चेंडू अवांतर वाईटच्या स्वरूपात. तिसऱ्या चेंडूवर चौकार. चौथ्या चेंडूवर चौकार. अशा 3 चेंडू मध्ये 3 सलग चौकार ठोकत श्रीकांत. हॅलो श्रीकांत सुरेख अशी फलंदाजी करताना पाहूया. आता परत एकदा नागेश थोडीशी खराब अशी गोलंदाजी नागेश यांच्याकडून, कारण सलग 3 चौकार ठोकत श्रीकांत खेळतोय पाहूया. परत एकदा श्रीकांत स्ट्राईक एंडवर. नागेश राईट मोर्चा मारा करतोय श्रीकांतसाठी आणि आता मात्र समोरच्या दिशेने तटवलेला चेंडू पाहूया की आता मात्र इथे थोडासा सापळा रचला गेला होता तो श्रीकांत साठी आणि त्या सापळ्यामध्ये पुरेसा असा फसवला गेला तो श्रीकांतला आणि सहजरित्या शिकार केली ती श्रीकांत याची. खरोखरच एक उत्कृष्ट सापळा रचला गेला ज्या सापळ्यामध्ये सहजरित्या सापडला गेला श्रीकांत. सलग 3 चौकार मारल्यानंतर विकेटचं पतन होतंय ते श्रीकांत याचा आणि एक चतुराईचा गोलंदाजीचा नमुना दिसला तो नागेश यांच्याकडून. संघाची धाव संख्या होते 21. 3 गडी बाद 21. एक मोठा आदरा श्रीकांतच्या स्वरूपात जो मॅच कधी ऑन करू शकला असता तो प्लेयर मैदानाच्या बाहेर. सुरेख फलंदाजी
श्रीकांतची जागा घेण्यासाठी मैदानात बॅट्समन नेम निहाल आणि स्ट्राइक वर आहेत निलेश. परत एकदा नागेश आणि आता मात्र तेवढं सूर्यगज क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. पाहूया. हो 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 यस नो यस नो यस नो च्या नादामध्ये इथे विकेट जाण्याची शक्यता असतानाच परत सुखरूप पोहोचतायत निहाल आपल्या क्रीज मध्ये. पण तेवढी चतुराईची गोलंदाजी पाहायला मिळेल ती नागेश यांच्याकडून. एक चतुर असा गोलंदाज नागेश. पाहूया पुढचा चेंडू घेऊन. आता ऑफसाईडच्या दिशेने तटवलेला चेंडू पाहूया. पंचांकडे दाद मागताना पण पंचांवर काहीच परिणाम होत नाही आणि एक धाव पूर्ण होते. या एक धावेने संघाची धावसंख्या होते 22. 3 गडी बाद. संघाची धावसंख्या 22. जिंकण्यासाठी 18 चेंडू मध्ये 34 धावांची गरज. सामना पाहायला गेला तर 50-50, कारण अजूनही स्ट्रायकर बॅट्समन निलेश मैदानाच्या आतमध्ये. जोपर्यंत निलेश आत आहे तोपर्यंत मॅच ऑन आहे. जोपर्यंत निहाल आतमध्ये आहे तोपर्यंत मॅच ऑन आहे. आता पाहूया संघाचं तिसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये कोण. एक चुरशीचा सामना पाहायला मिळतोय आपल्याला इथे. 5 षटकांचा हा सामना. 2 षटक झालेत. संघाची धावसंख्या होते 22. 3 गडी बाद 22. अजूनही मॅच ऑन आहे दोन्ही साइडने. 50-50 होते इथे मॅच. मला वाटतं तिसऱ्या षटक घेऊन बहुतेक प्रथमेश स्वतः येईल. तिसरं षटक जवळजवळ या मॅचचा निर्णय सांगून जाईल की मॅच कोणाच्या साइडने ऑन होईल ती. या षटकामध्ये 10 ते 15 रन कुठल्या गेल्या तर ऋतिका फायटर संघ कमबॅक नक्कीच करेल. पाहूया. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून तिसरा षटक घेऊन प्रथमेश आपल्या बॉलिंग मार्कवर तयार. थोडस लांबड रनअप आणि स्ट्राइक एंडवर सलामीवीर मैदानात निलेश आणि त्याला साथ देईल निहाल. प्रथमेश राईट मोर्द मारा करेल निलेश साठी. अवांतर धाव व्हाईटच्या स्वरूपात. या व्हाईटच्या एक धावेने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते 23. 3 गडी बाद 23. थोडीशी खराब अशी लेंथ पकडली ती प्रथमेश यांनी आणि त्याचा फायदा अपोजिट टीमला. 1 धावाने ऋतिका फायटर पोहोचते 23 धावसंख्येवर. 3 गडी बाद 23. परत एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर प्रथमेश तयार. पंचांना पार करून राईट मोर्द मारा करतील. अपील करतायत पण पंचांवर काहीच परिणाम नाही. पाहूया परत एकदा. मॅच दोन्ही साइडने ऑन. 50-50%. 2 षटकार जर एकाच षटकामध्ये मारले गेले तर मॅच नक्कीच ऑन होईल. पाहूया ते काम सलामीवीर निलेश करतोय का आपल्या टीमला अजून एक विकेट मिळवून देतोय. प्रथमेश आपल्या बॉलिंग वाकली होती तोच प्रथमेश ने आता मात्र तटवलेला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने. पाहूया 3 फिल्डरच्या संघाची धाव संख्या होते 25. 3 गडी बाद 25. खरोखरच उत्कृष्ट असा
बॉलिंगचा नमुना, गोलंदाजीचा नमुना आपल्याला पाहायला मिळतोय तो प्रथमेश याच्या षटकामधून. यानंतर होणारा मोठा सामना RV11 वर्सेस रॉकस्टार. पाहूया त्या अगोदर मैदानात एक घणाघातीचा फलंदाज निलेश अजून शांत कसा काय, पंचाकडे दाद मागताला. एक धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावेसाठी येतोय. यस नो यस नो यस नो च्या नादामध्ये येते. थोडासा कन्फ्युज होता दिसतोय फलंदाज, पण एक धावेने समाधान मानावं लागतंय ते निलेश याला आणि ऋतिका फायटर संघाला. बाद 26 टार्गेट आहे 56 धावांचा. पाहूया परत एकदा प्रथमेश, आणि आता मात्र सुरेख गोलंदाजी. खरंच थोडा उसळी घेतोय चेंडू टप्पा पडल्यानंतर, आणि चेंडू काही समजला नाही तो निहार यांना. थोडासा यस नो मारू का नको याच्या नादामध्ये डबल माइंड झाला आणि चेंडू निर्धाव जातोय प्रथमेश याचा. परत एकदा प्रथमेश मारा करेल निहाल साठी, राईट मोर द मारा करेल निहाल साठी. पाहूया पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू. पाहूया किती धावा निघतात. एक धाव पूर्ण केले, दुसऱ्या धावेसाठी येतो. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावेने संघाची धाव संख्या होते 28. खरोखरच सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती प्रथमेशाची, ज्याने कालच्या सामन्यामध्ये रॉकस्टार विरुद्ध मेडन ओव्हर टाकून 4 विकेट मिळवल्या होत्या आणि त्या मॅच मध्ये टोटल 5 विकेट मिळवलेल्या. तो प्रथमेश बॉलिंग मार्कवर तयार. पाहूया प्रथमेश 55 पार करून राईट मोर द मारा करेल निहाल साठी. ऑफ साइडच्या दिशेने तिटवलेला चेंडू कट लागून 1 धाव मिळते. या 1 धावेने संघाची धाव संख्या होते 29. जिंकण्यासाठी 12 चेंडू मध्ये 27 धावांची गरज. 12 चेंडू 27 धावा.
सामना चालू होते. बॉलरचं नाव सांगायचंय. सागर वैयक्तिक पहिल्याने संघाकडून चौथा षटक घेऊन सागर आणि सागरच्या पहिल्या चेंडूवर चांगला समाचार. पंचांनी धावा डिक्लेअर करायचे आहेत. 4 धावा. धन्यवाद. या 4 धावेने संघाची धावसंख्या होते 33. मॅच ऑन होते. बघायला गेले तर मॅच ऑन होते. 11 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. मॅच ऑन होत आहे. परत एकदा निहाल स्ट्राइक एंडवर, नॉन स्ट्राइक एंडवर निलेश. पाहूया सागर आपल्या बॉलिंग मार्कवर तयार. पहिल्या चेंडूवर चांगला समाचार घेतलाय तो सागर याचा. जर या चेंडूवर किंवा या षटकामध्ये 2 मोठे फटके आले तर नक्कीच मॅच बनेल, यात काही वाद नाही. नक्कीच चांगला रनअप निहाल यांचा आणि निलेश यांचा. या 2 धावेने संघाची धाव संख्या होते 35. 3 गडी बाद 35. थोडस मॅच थोडस मॅच टर्न होते. पाहूया परत एकदा सागर मारा करेल निहालसाठी आणि आता मात्र इथे बीट होतोय निहाल. तेवढं सुरेख असं यष्टी रक्षकाचं काम बजावतोय. यष्टी रक्षक अजूनपर्यंत या षटकामध्ये 3 चेंडू मध्ये 6 धावा कुठल्या आहेत त्या निहाल यांनी. पुढचा चेंडू घेऊन सागर आपल्या बॉलिंग मार्कवर तयार. राईट वर मारा करेल निहाल साठी. ऑफ साईडच्या दिशेने तटवला चेंडू. पाहूया 1 धाव पूर्ण होतो. दुसरा धाव निघते का पाहूया. दुसऱ्या धावेसाठी आता उत्कृष्ट होतो पण इथं तेवढाच चांगला रनअप निहाल आणि निलेश यांचा. या 2 धावेने संघाची धाव संख्या होते 37. आठ चेंडू आणि 19 धावांचं लक्ष्य. 8 चेंडू 19 धावा. मॅच ऑन होते. पाहूया परत सागर आपल्या बॉलिंग मार्कवर तयार. राईट फटका चेंडू सीमा पार. 4 धावेसाठी या 4 धावे आणि मॅच तयार होते. पाहूया हो 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 काय शॉट खेळलाय निहाल. खरोखरच जशी तुझी गोलंदाजी धारदार आहे तसा तुझा फटका पण एकदम कडक होता. पाहूया मॅच चालू होते. आपण मैदानात जाऊ. या षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू शिल्लक असताना 41 41 7 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 15 7 मध्ये आणि सूर्यगती क्षेत्ररक्षण नागेश यांच्याकडून संघाची धावसंख्या होते 42. 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 14 धावांचं लक्ष्य. 6 चेंडू 14 धावा. पाहूया निर्णायक षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये कोण येते पाहूया. बहुतेक प्रथमेश येईल कारण अजूनपर्यंत या टीमला कोण तारणारा असेल गोलंदाजी मध्ये तर तो आहे प्रथमेश. कारण कार निर्णायक षटक असताना 6 चेंडू मध्ये 10 धावांची गरज असताना रॉकस्टार संघासमोर याच खेळाडूने एक मेडन ओव्हर टाकली होती आणि 4 बळी घेतले होते. तोच प्रथमेश बॉलिंग मार्कवर परत एकदा
आणि आता स्ट्राईक वर आहे निहाल. पाहायला गेलं तर दोन्ही ठिकाणी मॅच 50-50%. सामना चालू करायचा आहे. प्रथमेश 5-10 पावलांचा रनअप घेऊन पहिला चेंडू घेऊन पंचांना पार करून राईट मोठा मारा करेल आणि सुरेख असा चेंडू. एक मोठा आदरा बसतोय निहालच्या स्वरूपात. ज्याने अजूनपर्यंत मॅच ऑन केली होती तो निहाल तंबू मध्ये परतताना पाहूया. खरोखरच तोच फिनिश करण्यासाठी मैदानात मध्ये कोण जाते ते पाहूया. निहालची जागा घेण्यासाठी मैदानाच्या एक तगडा फलंदाज बॅट्समन नेम दीपक. एक दिमागी पारी, एक ताकदवर पारी, एक सामंजस्य पारी खेळायला लागेल ते दीपक याला आणि आपल्याला संघाला विजय मिळवून द्यायला लागेल. तो दीपक आता मैदानाच्या आतमध्ये पाहूया. पण अजूनपर्यंत मला एक प्रश्न पडलाय की सलामीवीर मैदानात निलेश असताना सुद्धा मॅच 5 चेंडू 14 धावांवर कशी. आता स्ट्राईक एंडवर दीपक. पाहूया दीपक जे काम रॉकस्टार मधून बनेने केलं तेच काम दीपक करतोय का बघूया ऋतिका फायटर संघाकडून. खरोखर एक सुरेख आणि तगडी फलंदाजी. खेळ इथे सुटतोय. पाहूया किती धावा निघतायत. पाणी घेऊन जायचं मैदानात. 4 चेंडू मध्ये 13 धावाची गरज असताना पाहूया काय होतंय. कारण या पहिला जो सामना झाला त्याच्यामध्ये एक तगडी फलंदाजीचा नमुना दाखवत बने यांनी आपल्या टीमला जितवून दिलं होतं. आणि त्याला साथ दिली होती अमेश यांनी. या 2 फलंदाजांनी 6 चेंडू मध्ये 19 धावा असताना संघाला विजय प्राप्त करून दिला. तेच 2 तगडे फलंदाज इथे स्टेजवर. आणि तसंच आता कामगिरी पाहायला लागेल ती ऋतिका फायटर संघाकडून. प्रथमेश बॉलिंग मार्कवर तयार. राईट मोर्ध मारा करेल निलेश साठी. निलेश नेतृत्वाला चेंडू. पाहूया सुरेख क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धाव्यासाठी निघतोय. 2 धाव पूर्ण होत आहेत. जिंकण्यासाठी 3 चेंडूने 11 धावांची गरज. बरोबर ना. 3 चेंडू 11 धावा. पाहूया निलेश च्या बॅट मधून ते 2 आकर्षक षटकार निघतायत का. काय होईल पुढचा चेंडू. का प्रथमेश विकेट घेईल. या प्रश्नाचं उत्तर पुढील चेंडूवर पाहूया. परत एकदा प्रथमेश. खरोखरच सुरेख गोलंदाजी प्रथमेशची. प्रथमेश राईट मध्ये माराकडे निलेश साठी. आणि आता मात्र निलेश बीट होतोय. थोडा चेंडू लागलाय. चेंडू लागलाय. जरा पाणी घेऊन जायचं मैदानात. थोडस बघायचं आहे तिथे खेळाडू ठीक आहे का.
पाहूया पुढचा चेंडू घेऊन प्रथमेश मारा कळेल निलेश साठी. प्रथमेश परत बीट होतोय. आता 99.99% सामना इथे झुकतोय तो वैष्णवी 11 संघाकडे. या एक चेंडू नंतर आपल्याला समजेल की फायनल मध्ये कोणता संघ दाखल होणार ते. पर एकदा प्रथमेश राईट ओव्हर द मारा करेल आणि हाई चेंडू आणि सुरेख अशी गोलंदाजी प्रथमेश यांची. 56 रन डिफेन्स करून अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करतो तो वैष्णवी 11 संघ. दोन्ही संघांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. दोन्ही संघांसाठी इथे जोरात जरा टाळ्या वाजवायच्या आहेत. खरोखरच सुरेख अशी खेळी केली ती दोन्ही संघांनी. या KPL 2022 चा हा पहिला पर्व आणि या पहिल्या पर्वातील हे दोन्ही सेमीफायनलचे संघ ऋतिका फायटर वर्सेस वैष्णवी 11 आणि या सामन्यामध्ये वैष्णवी 11 संघाने ऋतिका फायटर संघाला पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केलाय तो म्हणजे वैष्णवी 11 संघ. दोन्ही संघांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. यानंतर होणारा सामना रॉकस्टार वर्सेस RV 11. रॉकस्टार संघ इथे नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केलंय ते RV 11 संघाला फलंदाजीसाठी.